आता आपण बघूयात लोकसभेचा महासंग्राम। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उदयनराजे, रणजित सिंह निंबाळकर या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मवियाचा फडणवीसांना अटक करण्याचा प्लॅन होता। मुख्यमंत्री शिंदेंचा खळबळजनक दावा, तर 2 जण वर बसल्यात असं सांगूनही त्यांनी न ऐकल्यामुळे मी सरकार पलटलं, शिंदेंचं वक्तव्य। त्याचं चौकशी लावा। आता मी बोलले काय ऐकत नाही, मग त्यांचं सरकारच पलटी करून टाकलं। अरे नाही तर तुमच्या 5 लोकांना जेलमध्ये टाकलं असतं। 5वा नंबर देवेंद्रजींचा होता। मला म्हणाले ते सगळं आलंय माझ्याकडे, आता मी काय सोडत नाही। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही। छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। आनंद दिघे गेल्यावर मला ठाकरेंनी पहिला प्रश्न विचारला की दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे। तो फकीर माणूस, पण ठाकरेंच्या प्रश्नाने वाईट वाटलं। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। हे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारला पाहिजे होतं। ते म्हणाले आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे। ठीक आहे साहेब, असं कोण टिकणार, त्यांचं देव मानत होते। दिघे साहेब यादी मातोश्रीवर पाठवायचे, ती मान्य व्हायची। राजन विचारे यांचं शिंदेंना प्रत्युत्तर, तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो। शिवसेना तुम्हाला संपवायची होती असाही केला आरोप। मला बोलायला लावू नका, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत म्हणत दिला इशारा। की क्या कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं। शेवटी या खुर्चीकरताच तुम्ही सर्व केलं ना। तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला, तरी तुमचा हट्ट होईना। तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती। ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना एका खोट्या गुन्ह्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला। त्यांना बाळासाहेबांचे विचार किंवा धनुष्यबाण नको, त्यांना फक्त पैसा हवाय। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल। त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी, फक्त त्यांना पैसे पाहिजे। तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे, त्यांना संपत्ती पाहिजे, आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। जेव्हा दिघे साहेबांनी त्यांचं नाव घेतलं, बोले या राज ठाकरेंनी खूप मेहनत केली आहे, त्यांच्याबद्दल पण विचार करा। फटाफट दिघे साहेबांना फोन आले। दिघे साहेब गाडीत बसले, 2 दिवस कोणाला भेटले नव्हते। एवढा त्यांचा मानसिक त्यांना जे काही त्रास झाला, त्याच्या मागे कोण आहे? आरएसएस आणि करकरेंमध्ये संघर्ष सुरू होता। हु किल्ड करकरे पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू, भाजपने त्यांना प्रश्न विचारावे। राऊतांची प्रतिक्रिया। आरएसएस और करकरे साहब का झगड़ा चल रहा था, एक संघर्ष चल रहा था कि एटीएस ने उस वक्त 2 लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में, और वो हसन मुश्रीफ साहब आज बीजेपी के साथ है। तो आप सवाल मुश्रीफ साहब से पूछिए ना, आपके भाई ने किताब क्यों लिखी। हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य म्हणजे वडेट्टीवार आणि काँग्रेसकडून शहीदांचा अपमान। आज बाळासाहेब असते तर यांना धुतलं असतं। जनता यांना कधीही माफ करणार नाही, शिंदेंची टीका।